आज 26 जानेवारी अर्थात 76वा प्रजासत्ताक दिन। लहानपणी नीळ घातलेला कडक इस्त्रीचा पांढरा ड्रेस घालून सकाळी सकाळी शाळेत जायचो। तेव्हापासून ते आतापर्यंत ध्वजवंदनला जाणं कधी चुकलं नाही। सुट्टीचा आनंद घेऊन झोपून राहण्यापेक्षा तो साजरा करणं हे जबाबदार नागरिकाचं कर्तव्य वाटतं मला। आम्ही दरवर्षी या दिवशी पुण्यात शनिवार वाड्याला जातो। तिथे बहुसंख्येने लोक जमतात। मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन केले जाते। तिकडे जाता जाता खूप ठिकाणी होणारे ध्वजवंदन बघायला मिळते। लहानपणी टीव्हीवर दिवसभर चालणारी परेड आता मोबाईलवर बघतो। या दिवशी भारतातल्या महत्त्वाच्या पुरस्कारांचे वितरण केले जाते। भारत देशासाठी झटलेल्या प्रत्येक सैनिकांना, स्वातंत्र्योद्यात शहीद झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना व देशाची कार्यप्रणाली रुळावर आणणाऱ्या समाजकर्त्यांना मानवंदन दिली जाते। या दिवसाचे महत्त्व ऐकूया। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले। त्यावेळी देशात इंग्रजांनी स्थापन केलेली राज्यव्यवस्था होती। परंतु 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वात मोठ्या राज्यघटनेची प्रत संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केली आणि 26 जानेवारी 1950 रोजी ती अंमलात आणली गेली। भारतात कायद्याचे राज्य सुरू झाले, प्रजेची सत्ता सुरू झाली, म्हणजे 26 जानेवारीला भारत प्रजासत्ताक झाला। भारताच्या विविध प्रांतात राहणाऱ्या लोकांच्या जाती, धर्म, स्वातंत्र्य आणि समानतेचा विचार करून तयार केलेल्या सार्वभौम धर्मनिरपेक्ष राज्यघटनेला तसेच तिचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा।